हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 12वी बायोलॉजीमधील पहिला चॅप्टर स्टडी करणार आहोत. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. माय डिअर फ्रेंड्स, व्हॉट इज द रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय असते? री means again and production means formation. Again and again formation, it is called as the reproduction. The definition of the reproduction: it is the biological process in which an organism gives rise to young ones or offspring similar itself. रिप्रोडक्शन मीन्स इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस ज्यामध्ये ऑर्गॅनिझम स्वतःसारखीच न्यू यंग वन्स ऑर्गॅनिझम तयार करत असतो. दीज ऑफस्प्रिंग आर ग्रो, बोर्न, मॅच्युअर अँड द टर्न्स प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग. ऑर्गॅनिझम्स ग्रो होत असतात, मॅच्युअर होतात आणि पुढे ते स्वतः रिप्रोडक्शन करत असतात. यामुळे बर्थ होणं, त्याच्यानंतर बर्थ झाल्यानंतर स्पीसीजची ग्रोथ होणं अँड देन डेथ, ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. द रिप्रोडक्शन्स इनेबल टू कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज जनरेशन आफ्टर जनरेशन. जी स्पीसीजची जनरेशन आहे तर मागचं जनरेशन हे मेंटेन ठेवण्यासाठी पुढे हे जनरेशन कंटिन्युअसली चालत असते. दिस इज द फंडामेंटल फीचर्स आर नोन ऑफ द लाईफ. ओके. जगात खूप डायव्हर्सिटी असते आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगळा मेकॅनिझम डेव्हलप करत असतो. ठीक आहे. मित्रांनो, रिप्रोडक्शन हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होत असतात. फर्स्ट वन असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे देअर आर इन दिस टाइप ऑफ द सिंगल पेरेंट्स कॅन प्रोड्यूस ऑफस्प्रिंग. सिंगल पेरेंटपासून ऑफस्प्रिंग तयार होत असतो. देअर इज नो एनी गॅमेट्स formation, no male gametes, no female gametes, no fusion of the sex cells in asexual reproduction. Offspring are morphologically and genetically identical असतात. For example, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे असतात हे सिंगल सेलपासून तयार झालेले असतात. एक्झाम्पल किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मोनेरा, किंवा यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसुद्धा असतात. Asexual reproduction can be divided into 3 types. First one is fragmentation. Second one is budding formation. Third one is spore formation. Okay. Fragmentation म्हणजे काय? Fragmentation is a type of the asexual reproduction
in which an organism simply break individual pieces at maturity. यामध्ये मॅच्युअर ऑर्गॅनिझम्स असतो हा छोट्या तुकड्यामध्ये तुटत असतो आणि प्रत्येक तुकडा नवीन ऑर्गॅनिझम तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा. डायग्राममध्ये दिलेलं आहे हे स्पायरोगायराची डायग्राम आहे. यामध्ये जी मॅच्युअर झालेली स्पायरोगायरा आहे ती मॅच्युअर झालेले स्पायरोगायराचे फ्रॅगमेंट्समध्ये तुकडे होत असतात. फ्रॅगमेंट 1, फ्रॅगमेंट 2 अँड फ्रॅगमेंट 3. त्याच्यापासून परत न्यू ऑर्गॅनिझम तयार होत असतो, म्हणजेच न्यू स्पायरोगायरा तयार होत असतात. नेक्स्ट वन, बडिंग फॉर्मेशन. माय डियर फ्रेंड्स, in budding formations there are the daughter individuals formed from the small parts or buds arising from the parent body. हे बर्ड फॉर्मेशन जे असतं ते पॅरेंटल बॉडीपासून तयार होत असतात. पॅरेंटल बॉडीपासून काय तयार होत असतात? बर्ड्स फॉर्मेशन्स होत असतात. बडिंग इन yeast is outgrowth developed to one side of the cells and nucleus divide the mitotically. त्याच्यामध्ये न्यूक्लियस जो असतो हा मायटोटिकली डिवाइड होत असतो अँड देन हा न्यूक्लियस ट्रान्सफर होत असतो इन द बर्ड. आणि ही जी प्रोसेस असते बडिंग फॉर्मेशनची ही केव्हा होत असते तर ॲट द फेवरेबल कंडिशनमध्ये. फॉर एक्झाम्पल बडिंग फॉर्मेशन इज in yeast. Next one, spore formation. मोस्टली लोअर प्लांट जे असतात, लोअर प्लांट कोणकोणते तर अल्गी असतील, ब्रायोफाइट असतील, टेरिडोफाइट असतील, यामध्ये स्पोर फॉर्मेशन्स होत असतात आणि त्या स्पोरपासून न्यू प्लांट्स तयार होत असतो. स्पोर्स नवीन ऑर्गॅनिझम्स तयार करतात. जर फंगसचं एक्झाम्पल घेतलं तर रायझोपस, किंवा अल्गीमधलं जर एक्झाम्पल घेतलं क्लॅमॅडोमोनास. स्पोर आर मायन्यूट सिंगल सेल थिन वॉल प्रोपॅग्युल्स. दे आर डिस्पर्सल स्ट्रक्चर्स विच आर अरायझिंग फ्रॉम द न्यू इंडिव्हिज्युअल्स. In Chlamydomonas, asexual reproduction occurs in flagellated motile zoospores which grow independently into the new individuals. जो क्लॅमॅडोमोनास असतात याच्यामध्ये जे झूस्पोर तयार झालेले असतात हे फ्लॅजिलेटेड असतात. फ्लॅजिलेटेड असल्यामुळे ते मोटाईल असतात. मोटाईल असल्यामुळे मूवमेंट करतात. In rhizopus, spores formed in the sporangia. रायझोपसमध्ये स्पोर जे फॉर्मेड होत असतात स्पोरॅन्जियामध्ये. आफ्टर द मॅच्युरेशन sporangia will be burst and spore develop into the new individuals. Then spore न्यू इंडिव्हिज्युअल्स तयार करत असतो. ब्रेडचा तुकडा 2-3 दिवसासाठी जर आपण ठेवला तर त्या 2-3 दिवसाच्या तुकड्यावरती छोटे छोटे फंगस तयार होत असतात. ब्लॅक स्पॉटचे जे फंगस तयार होत असतात त्यालाच आपण बुरशी म्हणतो. म्हणजेच रायझोपस डेव्हलप होत असतात त्याच्यावरती. नेक्स्ट वन आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. The plants produce asexually through the vegetative parts. Hence, the new plants are formed genetically identical to their parents. Vegetative propagation techniques
आपण मोस्टली ॲग्रिकल्चरमध्ये यूज करतो किंवा हॉर्टिकल्चरमध्ये, बागायती शेती असेल, गार्डनिंग असेल किंवा शेतीमध्ये ही टेक्निक्स आपण वापरतो. दीज आर द आर्टिफिशियल मेथड. In vegetative propagations, there are the various methods are as follows. First one cutting, second one grafting, and third one plant tissue culture. Vegetative propagation मध्ये 3 मेथड असतात. पहिले आहे कटिंग, दुसरे आहे ग्राफ्टिंग आणि थर्ड वन प्लांट टिश्यू कल्चर. First one cutting. A small species, any vegetative parts of the plants having one or more buds. A part of the stem is cut and grow into the new plants when placed in the mold cells. एखाद्या झाडाचा तुकडा आपण तुकड्यामध्ये कट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण गुलाबाचं जर स्टेम आहे ज्याची जी छाटणी करतो, गुलाबाची छाटणी करतो आणि ते स्टेम आपण जमिनीमध्ये लावून देतो. लावून दिल्यामुळे त्याच्यापासून न्यू गुलाबाची झाडं तयार होत असतात. त्यालाच कटिंग म्हणतात. फॉर एक्झाम्पल रोज स्टेम कटिंग किंवा सान्सवेरिया लीफ कटिंग. लीफ कटिंगमध्ये ब्रायोफायलमचं मोस्ट एक्झाम्पल आहे. जी पानफुटी वनस्पती आहे, या पानफुटी वनस्पतीची आपण जर लीफ तोडून एखाद्या कुंडीमध्ये लावलं, ते जे लीफ लावल्यानंतर त्याला रूट फॉर्मेशन्स स्टार्ट होत असतात. देन हळूहळू स्टेम फॉर्मेशन, लीफ फॉर्मेशन आणि लास्टला त्याला फुले येतात. रूट कटिंगमध्ये ब्लॅकबेरी हे एक्झाम्पल आहेत. ओके. सेकंड वन इज ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग म्हणजेच काय? कलम. आपल्या शेतीमध्ये आपण कलम करत असतो. आंब्याचे कलम, काजूचे कलम, निंबूचे कलम, पेरूचे कलम, असंच खूप साऱ्या झाडांचे आपण कलम करतोय. म्हणजेच काय? हिअर द पार्ट ऑफ द टू प्लांट्स आर joined such way that grow as one plant. दोन झाडाचे आपण तुकडे घेतोय. प्लांटचे दोन पार्ट्स घेतोय आपण. यामध्ये इन दिस मेथड द पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड, that is called as the scion, and it joined to the rooted plants called as the stalk. It is called as the grafting. ग्राफ्टिंगची डेफिनेशन काय असते? तर ग्राफ्टिंगमध्ये एक जे शूट असलेले, बड असलेले स्टेम आपण कट करून घेतोय आणि दुसऱ्या प्लांटचं रूटेड प्लांट घेतोय आणि या दोघांना आपण जॉईन करतो. जेव्हा जॉईन केल्यानंतर त्यांची जी वॅस्क्युलर टिश्यूज आहेत हे मॅच करून घेतोय. फॉर एक्झाम्पल ॲपल किंवा पेरू किंवा रोज, खूप सारे प्लांटचे आपण कलम करत असतो. आंबा, काजू. ओके. अँड लास्ट वन इज द plant tissue culture techniques. Plant tissue culture techniques is the laboratory techniques. Plant tissue culture techniques is a laboratory techniques used to grow the plant tissue or organ under the sterile condition.
जे प्लांटचे जे टिश्यूज आहेत या टिश्यूपासून आपण नवीन प्लांट तयार करत असतो इन अ स्टेराइल कंडिशनमध्ये. इट इज वाइडली अप्लाइड इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर अँड रिसर्च फॉर द रॅपिड मल्टिप्लिकेशन कन्झर्वेशन ऑफ द प्लांट स्पेसीज. प्लांट टिश्यू कल्चरल टेक्निक्समध्ये आपण अगदी कमी वेळामध्ये, कमी जागेमध्ये खूप सारे प्लांट्स तयार करू शकतो. प्लांट टिश्यू कल्चर टेक्निक्समध्ये जे बियाण्यासाठी जो खर्च लागतो हा खर्च कमी होत असतो. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. थँक्यू माय फ्रेंड्स.